अजितदादांचा विमान अपघात झाला ही बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता। पण आता तब्बल 6 दिवसानंतर या अपघातासंदर्भात असा एक धक्कादायक खुलासा समोर आलाय की ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा कदाचित त्याहूनही मोठा धक्का बसलाय। कारण विमान उड्डाणापूर्वीच्या अधिकृत यादीत त्या दिवशी 6 जण विमानात बसले होते, मात्र अपघातानंतर घटनास्थळी फक्त 5 जणांचेच मृतदेह सापडले। मग तो 6वा व्यक्ती नेमका कोण होता आणि त्याचा मृतदेह कुठे आहे, हीच ती धक्कादायक माहिती आहे जी आज 6व्या दिवशी उघड झाली। कालपर्यंत टीव्हीवर जे काही दाखवले जात होते, बातम्यांमध्ये जे सांगितले जात होते, त्या सगळ्या गोष्टी आज खोट्या ठरू लागल्या। कारण एक अत्यंत भयानक सत्य समोर आले। विमानात 6 जण होते, पण बॉडी मात्र 5च सापडले। 5 दिवसापासून तपास यंत्रणा अतिशय वेगानं काम करत होते। या तपासादरम्यान 5 अतिशय महत्त्वाचे पुरावे हाती लागले आणि काल अखेर त्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली। 6 तासांच्या कसून चौकशीत तो आरोपी अखेर फुटला। त्यानं या अपघाताबाबत जे काही सांगितलं, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलली। कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता, पण आज जे समोर आलंय ते कल्पनेच्या पलीकडचं आहे। जर माणसांच्या मोजणीत फरक पडला असेल, जर एखादी व्यक्ती तिथून गायब झाली असेल, तर मग हा खरोखर अपघात होता का की काहीतरी वेगळंच? 28 जानेवारीची ती भयानक सकाळ आणि आजचे हे 6 दिवस। गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही टीव्हीवर पाहत होता की हा एक दुर्दैवी अपघात आहे। वैमानिकाची चूक, धुके, तांत्रिक बिघाड हीच कारण सांगितली जात होती। टीव्हीवर स्पष्ट सांगण्यात आलं की विमानात 5 जण होते आणि 5च जणांचे मृतदेह सापडले। आपण सर्वांनी ते मान्य केले, पण आज 6व्या दिवशी एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे की ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा भूगोलच बदलून गेलाय। अशी माहिती जी आज उघड होणार होती, ज्याची पहिल्या दिवशी कोणी कल्पनाही केली नव्हती। कारण प्रत्येकालाच वाटत होतं की जे दिसतंय तेच अंतिम सत्य। पण आज जेव्हा तपास यंत्रणांनी ती एक फाईल उघडली, तेव्हा सगळ्यांचंच पाय हादरले। प्रश्न उपस्थित झालाय, जर विमानात 6 जण बसले होते तर 5च मृतदेह का सापडले? तो 6वा व्यक्ती कोण होता? की तोच या मृत्यूच्या सापड्याचा सूत्रधार होता जो वेळेआधीच विमानातून गायब झाला? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून पटवली गेली, पण ते घड्याळ खरंच त्यांचंच होतं का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 6व्या दिवसापर्यंतचा असा प्रवास करणार आहोत जो तुम्हाला विचार करायला भाग पडेल की आपण ज्याला अपघात समजतोय ते काहीतरी वेगळंच तर नाही ना। 28 जानेवारी रोजी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लियर जेट 45 विमान घेरं घालत होतं। अचानक एक मोठा आवाज झाला आणि आगीचा बोळा जमिनीवर कोसळला। पहिल्या दिवशी सर्वांनाच वाटलं की हा केवळ तांत्रिक बिघाड। टीव्हीवर सांगण्यात आलं की खराब हवामानामुळे वैमानिकाला लँडिंग दिसलं, पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी हवामान लँडिंगसाठी अगदी परफेक्ट होतं। मग विमान हवेतच 5 वेळा का फुटलं? पहिल्याच दिवशी जे लपवलं गेलं तेच आज भयानक सत्य म्हणून समोर येतं। 19 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र अश्रू ढारत होता। दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण त्याच वेळी एअरपोर्टच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवासी यादीत फेरफार केला जात होता। पहिल्या दिवशी यादीत 6 नावं होती, पण दुसऱ्या दिवशी ती 5 कशी झाली? का कुणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला? तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाची चाकं वेगानं फिरवली। त्यांना 5 असे पुरावे सापडले जे अपघाताच्या सिद्धांताला छेद देणारे होते। आता हे पुरावे सगळं काही उघड करणार होते। सर्वात आधी ब्लॅक बॉक्स सापडला। 2 दिवसानंतर तो समोर आला। ब्लॅक बॉक्स मध्ये नेमका कोणता आवाज रेकॉर्ड झाला होता? अपघाताच्या क्षणी दिला जाणारा मेडे कॉल आला होता का, की काही वेगळंच, की अजूनच तिसराच काहीतरी आवाज ऐकू आला होता? हे सगळं कालपर्यंत उघड होणार, पण आज जी भयानक माहिती समोर आली ज्याचा विचारही कोणी केला नव्हता, त्यामुळे संपूर्ण चित्रच बदलून गेले। कालपर्यंत टीव्हीवर दाखवलं जात होतं की हा अपघात आहे, तांत्रिक बिघाड। कालपर्यंत एका आरोपीलाही अटक झाली होती। त्या आरोपीविषयी वेगवेगळी माहिती दाखवली जात होती, पण माणूस जे बोलतो त्यावर कोणीही सहज विश्वास ठेवत नाही। पुरावे मात्र नेहमी खरं बोलतात। पुरावा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते। पुरावा बोलू लागला की त्यालाच आपण सत्य मानतो। मग पुरावा नेमका काय होता? काय काय घडलं? शेवटी विमानात 6 माणसं होती की 5? जर 6 होती तर 5च मृतदेह कसे सापडले? मग तो एक जण कोण आहे जो आजही सापडलेला नाही? याच अतिशय गंभीर मुद्द्यापासून आपण सुरुवात करतो। आतापर्यंत ब्लॅक बॉक्स सापडला पहिल्या दिवशी नाही, पण 2 दिवसानंतर। ब्लॅक बॉक्स मधून समोर आलं की मेडे कॉल दिला गेला, त्याऐवजी घाबरलेल्या अवस्थेत ओ शिट असा एकच शब्द ऐकू आला। हे सगळं समोर येत असताना लोकांना वाटू लागलं होतं
की कदाचित हा अपघातच असेल, काहीतरी तांत्रिक इश्यू झाला असेल. पण आजचा जो धक्कादायक खुलासा समोर आलाय त्याआधी सगळेच वेगळ्याच विचारात होते. पण आज जी माहिती समोर आली तिचा विचार कोणीही केला नव्हता. आज 4थ्या दिवसापर्यंत तपास यंत्रणांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतले. 28 तारखेला अपघात घडला, 29 तारखेला अंत्यविधी झाले, 30 तारखेला तपास सुरू झाला आणि 31 तारखेला या प्रकरणामधली खरीखुरी माहिती बाहेर यायला सुरुवात झाली, जेव्हा एका आरोपीला थेट अटक करण्यात आली. 4थ्या दिवशी तपास यंत्रणांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतला. तो होता विमान कंपनीचा मालक. पण आज उघड झालंय की त्या मालकाचे काही विदेशी लोकांशी आणि राजकीय शत्रूंशी आर्थिक संबंध होते. 6 तासांच्या चौकशीत तो आरोपी फक्त एकच वाक्य बोलला, मला फक्त विमान उडवायला सांगितलं होतं, बाकी मला काहीच माहिती नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. कट. 5व्या दिवशी सांगण्यात आलं की दादांच्या हातातील घड्याळावरून त्यांची ओळख पटली, कारण मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत होते की ओळखणं अशक्य होतं. पण आज अमोल मिटकरींनी एक असा प्रश्न उपस्थित केलाय ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ते म्हणतात, जर सोनं वितळलं, विमानाचा धातू वितळला, तर ते घड्याळ सुरक्षित कसं राहिलं? आणि जर ते घड्याळ त्या 6व्या व्यक्तीनं तिथे जाणीवपूर्वक ठेवलं असेल तर मित्रांनो, आता या कथेच्या त्या टप्प्यावर आपण आलो आहोत जिथे सगळ्या तुटलेल्या कड्या एकत्र येऊ लागल्या आहेत. आज 6व्या दिवशी अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांच्या विचारांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी मीडिया समोर आले आणि त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली. त्यांनी थेट विचारलं, 6 लोक विमानात बसले होते, हे रेकॉर्डवर आहे, मग टीव्हीवर 5च मृतदेह का दाखवले गेले? तो 6वा व्यक्ती सुरक्षित बाहेर पडला की त्याला जाणीवपूर्वक गायब करण्यात आलं? मिटकरींनी उपस्थित केलेली ही शंका महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी आहे. त्यांनी आणखी एक गंभीर बाब सांगितली, विमानाचे पायलट 2दा का बदलले गेले? जो पायलट मध्यधुंद असायचा, ज्याचा रेकॉर्ड खराब होता, त्यालाच दादांच्या विमानासाठी का निवडण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आजही प्रशासनाकडे नाही. विमान जळालं, माणसं जळाली, पण मालरानावर पडलेली कागदपत्र का जळाली नाही? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मिटकरी म्हणतात की हा अपघात नसून महाराष्ट्राच्या नेतृत्वावर केलेला हा मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे. आज 6 दिवस झाले, दररोज एक नवी माहिती समोर येते आणि जुन्या बातम्या खोट्या ठरत आहेत. पहिल्या दिवशी जो अपघात वाटत होता तो आज 6व्या दिवशी एक व्यावसायिक आणि राजकीय कट वाटू लागलाय. 6 व्यक्तींची एंट्री आणि 5 मृतदेह, हे गणित जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही. अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले हे प्रश्न आणि तपास यंत्रणांच्या हाती लागलेले ते 5 पुरावे, हे सगळे एकाच दिशेनं इशारा करत आहे. पण तुम्हाला काय वाटतं, तो 6वा व्यक्ती कोण असू शकतो? विमानातून एखादी व्यक्ती हवेत गायब होऊ शकते का? दादांच्या जाण्यानं महाराष्ट्र हळहळलाय, पण आज जी माहिती समोर आली आहे ती खरंच सुन्न करणारी. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या सोशल मीडिया आणि काही सूत्रांकडून विविध वावड्या पसरवल्या जात आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे चॅनल कोणत्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाही. ही केवळ आतापर्यंत समोर आलेली एक शक्यता असू शकते. सत्य काय आहे हे फक्त आणि फक्त अधिकृत तपास यंत्रणांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं चुकीचं ठरेल. आज 6व्या दिवसानंतर तपास जसा पुढे सरकतो आहे तसं हे प्रकरण अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. कारण आता तपास यंत्रणांसमोर फक्त अपघात की कट एवढाच प्रश्न राहिलेला नाही, तर तो 6वा व्यक्ती नेमका कुठे आहे हा सर्वात मोठा गूढ प्रश्न बनून उभा राहिला आहे. कारण मॅनिफेस्ट, सीसीटीव्ही फुटेज, रडार डेटा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलचे लॉग्स, या सगळ्यांमध्ये एका 6व्या प्रवाशाची नोंद स्पष्टपणे आढळून येत आहे. तपास यंत्रणांनी आता थेट एअरपोर्टवरील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. या फुटेजमध्ये सकाळी 7:52 एक 6वा व्यक्ती अजितदादांसोबत विमानाकडे जाताना स्पष्ट दिसतो. त्याच्या हातात एक काळी फाईल आहे आणि तो चेहऱ्यावर मास्क घालून आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती विमानात चढताना दिसतो, पण अपघातानंतर तो कुठेच दिसत नाही. ना त्याचा मृतदेह, ना त्याची ओळख, ना त्याचं नाव, कुठेच काहीही नाही. याच टप्प्यावर तपास यंत्रणांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळते. विमानानं उड्डाण केल्यानंतर अवघ्या 11 मिनिटात विमानाच्या केबिनमध्ये एक अनधिकृत हालचाल झाल्याची नोंद रडार सिस्टीममध्ये आढळते. म्हणजेच विमान हवेत असतानाच काहीतरी अनपेक्षित घडलेलं होतं. वैमानिकानं मेडे कॉल दिला नाही, कारण परिस्थिती इतकी अचानक होती की प्रतिक्रिया द्यायलाच वेळ मिळाला नाही, असा अंदाज आता तपास अधिकारी व्यक्त करत आहे. तपास जसजसा पुढे जातो तसतसं आणखी एक धागेदोरे उघड होऊ लागतात. विमान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याला गुप्तपणे ताब्यात घेण्यात आलं. या कर्मचाऱ्यानं चौकशीत कबूल केलं
की अपघाताच्या 2 दिवस आधी विमानाच्या कार्गो सेक्शनमध्ये काही स्पेशल इक्विपमेंट लोड करण्यात आलं होतं, ज्याची कोणतीही अधिकृत नोंद नाही. हे इक्विपमेंट नेमकं काय होतं याची माहिती आजही गुप्त ठेवण्यात आली. आता प्रश्न असा निर्माण होतो की जर विमानात काही विशेष उपकरण नेण्यात आलं होतं तर ते कोणासाठी होतं? अजितदादांसाठी की त्या 6व्या व्यक्तीसाठी? आणि जर ते उपकरण अपघाताशी संबंधित होतं तर मग हा अपघात न राहता नियोजित कट ठरतो. तपास यंत्रणांनी आता त्या 6व्या व्यक्तीच्या संभाव्य ओळखीवर लक्ष केंद्रित केलंय. काही सूत्रांच्या माहितीनुसार हा व्यक्ती राजकीय सल्लागार